मग तुला आतापर्यंत टग ऑफ वॉर मध्ये किती मेडल मिळाले? आतापर्यंत टग ऑफ वॉर मध्ये सिनियरला 2 मेडल आहेत सर. म्हणजे स्टेटला मला गोल्ड आहे, सिल्वर आणि सिल्वर आपलं नॅशनल सिल्वर आहे. नॅशनल सिल्वर आहे. नॅशनल सिल्वर आहे. आणि ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये किती मेडल्स आहेत? पॉवर लिफ्टिंग ज्युनियरला मला ब्रॉन्झ आहे, फेडरेशन आपला गोल्ड आहे, सिनियर नॅशनलला मला सिल्वर आहे आणि आता परवा झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला गोल्ड आहे. ते किती किलो वजन उचललं होतं ऍक्च्युली टोटल? जय हिंद, मी हवालदार नारायण सनगर. आज आम्ही अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे. मी पैलवानांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो, पैलवानाच्या मुलाखती घेतो, पण पैलवान क्षेत्राव्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही क्षेत्रामध्ये कार्य करणारे पैलवान किंवा व्यक्ती आहेत, त्यांचा इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामध्ये आज आपल्यासमोर जो पैलवान आहे आणि एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे ऋतुराज पाटील, जो इंटर युनिव्हर्सिटीमध्ये ऑल इंडियामध्ये चॅम्पियन झालेला आहे, ज्यानं रेकॉर्ड केलेलं आहे की 877 किलो वजन उचलून भारतामध्ये आपलं नाव एक सुवर्णाक्षरात कोरण्याचं महान कार्य केलेलं आहे. असा व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे, जो शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी सराव करतो, त्या युनिव्हर्सिटीतर्फे खेळतो आहे आणि येणाऱ्या काळात तो जागतिक विक्रम करणार आहे. त्या अशा एका व्यक्तीजवळ आपण आलेलो आहे. त्या पैलवानाचं नाव आहे ऋतुराज प्रकाश पाटील. एक सर्वसाधारण कुटुंबाचा मुलगा आहे आणि रोज सराव करतो आणि नवीन पिढीला काहीतरी एक ऊर्जा मिळेल म्हणून आज मी या ऋतुराज जवळ आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडासा इतिहास पुढचा जाणून घ्यायचा. तर नमस्कार. नमस्कार सर. तू तुझं थोडस परिचय दे मुलांना, लोकांना. मी ऋतुराज प्रकाश पाटील. माझे वडील आर्मी रिटायर आहेत. बर. आणि मी बीबीसी जिमवर प्रॅक्टिस करतो पॉवर लिफ्टिंगचे. माझे ऍक्च्युली गुरु मुबारक संबेकर सर आहेत. त्यांनीच मला टोटली बेस वगैरे सगळा त्यांनीच बसवला. आतापर्यंत त्यांनी भरपूर मला हेल्प केलेली आहे. फक्त मी बीबीसी पाटील सरांनी जिमवर वर्कआउट करतो. ऍक्च्युली कोच माझे मुबारक संबेकर सर आहेत. म्हणजे बीबीसी पाटील सरांचा पण आशीर्वाद आहे. आहे त्यांच्या जिमवरच करतो. त्यांचा आशीर्वाद तर आमच्या पाठीशी कायम आहे. त्यांचा प्रशांत सरांचा आहेच, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मला एक सांग, तुला ह्या खेळाडू क्षेत्रामध्ये येण्याची ऊर्जा कुठून भेटली? ऍक्च्युली म्हणा गेलं तर मला बीबीसी सरांनी आम्ही काय इंटरव्ह्यू मध्ये मला बोलता सर म्हणले की तू पॉवर लिफ्टिंग कर, तुझ्या पॉवर आहे, तुझं बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघून तिने मला म्हणले की तू एक ट्राय कर पॉवर लिफ्टिंगला. मग मी 2019 पासून सुरुवात केली. त्यानंतर 2021 परत लॉकडाऊन पडले. मग लॉकडाऊन मध्ये थोडीफार इधर उधर करून म्हणजे थोडंफार हे करून आम्ही प्रॅक्टिस केली लॉकडाऊन मध्ये सुद्धा. त्यानंतर मग परत 22 पासून सुरुवात केली नव्याने. मुबारक सर म्हणले की चला चालू करूया आता, म्हणजे लॉकडाऊन ओपन झालेलं आहे, चालू केली. तिथनं पुढे मग कंटिन्यू चालू झाले. बरोबर. मला एक सांग, हे तर तुझा व्यायाम झाला, तू लहान असताना सुद्धा शालेय जीवनामध्ये तुला खेळायचास का अशा काही गेम मध्ये भाग घेतला होता? ऍक्च्युली लहानपणी आमचे मोठे चुलते आहेत, ते म्हणजे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आम्हाला रनिंग, लॉंग जम्प हे सगळं शिकवत होते. काय प्रॉब्लेम गावाकडे असतात. बरं. त्यावेळी मी डिस्ट्रिक्ट विभागीय स्पर्धा खेळलो होतो त्या टायमाला. कुस्ती खेळण्याचा योग वगैरे आलता का नाही? कुस्ती खेळण्याचा योग आला होता एक. म्हणजे ऍक्च्युली आमचे जे आजोबा आहेत ते कुस्ती म्हणजे खेळत होते आधी. मग त्यांच्या थ्रू मी गावात कुस्ती म्हणजे तालमीला जात होतो. खाटांगळे येथे स्टेटच्या स्पर्धा होते, त्यावेळी मी फक्त खेळलो होतो ऍज हार झाली. हा, पहिलीच कुस्ती मी हरलो. म्हणजे एवढं मला अनुभव नव्हता की एवढं डाव वगैरे त्यावेळी मला माहित नव्हती कुस्तीतले. बस खाली खेळायचं म्हणून खेळा गेलो आणि ठीक आहे झालं स्टेट. त्यावेळी तू डिमोरलाइज झाला नाहीस की बाबा एखादं हरल्यानंतर जेव्हा परत येतो मी खेळू शकत नाही, एखाद्या कुस्ती किंवा एखाद्या गेम मध्ये मी जाऊ शकत नाही, असं तुला झालं नाही त्यावेळी? झालं होतं त्यावेळी, पण त्यानंतर परत 10वी 8वी 9वीला बाहेर शिकायला गेलो. कुणीकडं? आंबोलीला होतो मी. त्यानंतर आदर्श गुरुकुल पेडगावला होतो मी. तिथे गेला मग टग ऑफ वॉर चालू केला मी. तब्येत चांगली असल्यामुळे. तब्येत चांगली असू दे तर मला कावरे मॅडम म्हणले की चल टग ऑफ वॉर चालू करतो. मग टग ऑफ वॉर चालू केलं 9वी 10वी. त्यानंतर मग तिथे बी स्टेट विभागीय स्पर्धा खेळलो आम्ही. बरं. मग तुला आतापर्यंत टग ऑफ वॉर मध्ये किती मेडल मिळाले? आतापर्यंत टग ऑफ वॉर मध्ये सिनियरला 2 मेडल आहेत सर. म्हणजे स्टेटला मला गोल्ड आहे, सिल्वर आणि सिल्वर आपलं नॅशनल सिल्वर आहे. नॅशनल सिल्वर आहे. नॅशनल सिल्वर आहे. आणि ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये किती मेडल्स आहेत? पॉवर लिफ्टिंग ज्युनियरला मला ब्रॉन्झ आहे, फेडरेशन आपला गोल्ड आहे, सिनियर नॅशनलला मला सिल्वर आहे आणि आता परवा झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला गोल्ड आहे. ते किती किलो वजन उचललं होतं? ऍक्च्युली टोटल म्हणजे 3 आमचे इव्हेंट असतात, स्क्वॉट बेंच डेड. टोटल म्हणून 877.5 किलो उचललं होतं मी. हे रेकॉर्डेबल वजन आहे असं म्हणू शकत नाही, पण आहे बऱ्यापैकी रेकॉर्डेबल. हा बरोबर. पण मला सांग, हे जर तुला पुढं तुझं टार्गेट काय आहे? पुढचं टार्गेट मला जास्तीत जास्त टोटल करायचे आहे नॅशनलला. असं झालं पाहिजे की हा बाबा हे 3 इव्हेंट मध्ये जे टोटल चांगले आहेत, 3 इव्हेंट मध्ये हे रेकॉर्ड आहे, असं मला करायचं आहे.
करायचं आहे. हा मग त्यासाठी तुला आता रेग्युलर डाएट वगैरे हा प्लॅन तुझा रेग्युलर असतो का? आहे जे वरून कोचने दिलेला डाएट सगळं ते डाएट वगैरे फॉलो वगैरे आहे चालू कंटिन्युअस. मग म्हणजे डाएट म्हणजे कुठला म्हणजे इंजेक्शन वगैरे हा प्रकार असतो का ह्या डाएट मध्ये? नाही फक्त चिकन अंडी, आपले राईस, चिकन अंडी, बारीक सारे फ्रूट वगैरे, प्रोटीन सप्लिमेंट्स वगैरे, साईड सप्लिमेंट्स वगैरे सगळं ते चालू असतं. मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आजकाल मुलं व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. इंजेक्शन घ्यायचं, एखादी स्पर्धा करायची. नाही, मी ऍक्च्युली 2 वेळा म्हणजे डोप टेस्ट दिलेले आहे. 2 टाइम फेडरेशनला दिलेला आणि ज्युनियरला डोप टेस्ट दिलेला आहे. बरं, मग त्यात आणि क्लिअर आहे. त्यामुळेच तर पुढची स्पर्धा मी परत खेळलो असं सीन. कारण बाप पण मिलिटरीमॅन असल्यामुळे ते जर काही केलं तर नाही बरोबर ना. त्यामुळे ते आपल्या घरात चालत नाही. बरोबर. मला एक सांग, आता नवीन पिढीतली जी पैलवान आहेत किंवा मुलं आहेत किंवा खेळाडू आहेत, ते थोडंसं डोपिंग मध्ये ह्या प्रकारात जरा जास्त प्रमाणात उतरतात, तुला माहित असेल. ऍक्च्युली कसं सीन झालं, आता लोकांना लवकर सगळं पाहिजे. म्हणजे मी आज बारला हात लावला किंवा आता आमचा बार असतो, मी आज बारला हात लावला की मला आजच 200 किलो उचलायचा आहे, मला आजच 300 किलो उचलायचा आहे. मला ह्या 300 किलो यायला मी 4 वर्ष घासले सर. 4 वर्ष मी 300 किलो यायसाठी 4 वर्ष घासले. मी स्कॉट 300 किलो घासले, मी 4 वर्ष घासले. आता नवीन पिढीला कसं आहे की नाही, मला आत्ताच 300 किलो पाहिजे. मग ते होत नाही, शक्यच नाही. करायला गेलं तर मग ते डॅमेज होतो. मग कुठेतरी वाईट वळण लागणे, मग ड्रग वगैरे घेणे वगैरे, बारीक सारीक गोष्टी चालू करणे. मग ते चालू केले की परत काय प्रॉब्लेम होतात मग त्यांना माहितीच आहे. आणि मला ते डोपला गावणे, 4 वर्ष बॅन डोप झाल्यानंतर परत या गोष्टी आहेत. बॅन हा एक गोष्ट वेगळी, अपमान हा फार मोठी गोष्ट हा. अपमान होणं हा फार मोठी गोष्ट आहे. मला एक सांग, हे तर तुझ्या हे झालं म्हणजे तुझ्या स्पर्धेत झालं, ही जी ऊर्जा तुला तुझ्या घरातनं तुझ्या आई वडिलांचं ह्याला पाठिंबा आहे का तुझ्या खेळाला? ऍक्च्युली वडीलच आधी वेटलिफ्टर होते, त्यानंतर त्यांचे काही कारण असतो त्यांनी म्हणजे सोडून जॉबला लागले. घरचे थोडं वातावरण म्हणजे नॉर्मल असल्यामुळे डायरेक्ट जॉबला आले, आर्मीला आले. तिकडून आल्यानंतर त्यांनी परत बॉडी बिल्डिंग चालू केले. बॉडी बिल्डिंग थोडंफार क्षेत्रात त्यांना मेडल वगैरे मिळाले. त्यांचीच ऊर्जा मिळाली आली, चला आम्हाला चल ठीक आहे, दोघंही वर्कआउट देतो. त्यावेळी आम्ही ते ऊर्जा आली तर किंवा हा चला पाऊल खेळायला पाहिजे. हा. मग मला सांग, आता हे जे डाएट मेंटेन करतोय, मंथली तुला खर्च किती येतोय? मंथली तसं खर्च 25 तर जातोय. 25 येतोय, 25,000 जातोय. बरोबर आहे. म्हणजे खेळाडूंना जर समजा पॉवर लिफ्टिंग मध्ये यायचं असेल तर त्याला 25,000 रुपये मंथली खर्च होणार याची हे करायला पाहिजे. हा, म्हणजे त्यांनी हे केलं पाहिजे, नॉर्मली ते केलं पाहिजे बाबा हा मला डाएट केला पाहिजे असा. डेली एवढं चिकन, डेली एवढं हे, ह्या गोष्टी बारीक सारी गोष्टी घेणे. परत मी म्हणताय की साईड सप्लिमेंट घेणे, मल्टीविटॅमिन्स, फिश ऑइल वगैरे, या साईड सप्लिमेंट घेणे हे गरजेचं आहे. लोक काय करतात, आला हा मला पाहिजे, सगळंच पाहिजे. बरोबर. म्हणजे मी हे काय विचारतो का, आता गरीब घरातला एखादा मुलगा असतो, त्याला 25,000 रुपये खर्च करणं शक्य नाही रे. नाही बरोबर आहे. किंवा त्या मुलाने कसं करायला पाहिजे? ऍक्च्युली पॉवर लिफ्टिंग हा खूप एक्सपेन्सिव्ह गेम आहे म्हणतात, कारण आमचे किट वगैरे आहेत ते खूप महाग आहेत. बरोबर. 20,000 रुपये किट आहे. स्कॉटचे किट वेगळं असतं, बेंचचं वेगळं, 150 वेगळं. मग तिकीटला गेलं तर तिने किट घ्यायला गेलं तर तिथं 60,000 रुपये येतच जातात. इयरली 60,000 हे काढून ठेवावं लागतात किटसाठी. म्हणजे इयरची किटचं हे प्राइस. मग त्यानंतर पट्ट्या आल्या, शूज आले, हे बारीक सारी म्हणजे गोष्टी आल्या त्यात. बरोबर. मग एखाद्या सर्वसाधारण मुलांना त्यात जायचं म्हणलं तर काय करायला पाहिजे? आता त्यात आपण तरी काय सांगू शकत नाही. म्हणजे मी काय म्हणतोय, म्हणजे डाएट मध्ये तुझं असं होऊ शकतं का, एक 10,000 रुपयाच्या डाएट मध्ये तिचं चालू शकतं? चालू शकतो 100%. म्हणजे विचारतो थोडेफार तुम्ही सेव्हिंग करून वगैरे नॉर्मल गोष्टी. लय एक्सपेन्सिव्ह आता कसं आहे, प्रोटीन 2,000 पण भेटू शकतं आणि 6,000 पण भेटू शकतं. आपल्या ह्याच्यावर आहे की आपण कोणते खाल्लं आपलं रिकवर होणार, त्या हिशोबावर आहे ते. मला सांग, प्रोटीन हे डोप टेस्ट मध्ये नसतं का? प्रोटीन डब्बा वगैरे जे असतो ऍक्च्युली त्या जे कंटेन आहेत ना त्याच्यावर डिपेंड असतं. बरं. मग समजा एक ब्रँड आहे, त्या ब्रँड नाव चांगलं आहे ब्रँडचं, XYZ नामचं ब्रँड चांगला आहे. मग त्यांचं ते वर डोपिंग टेस्ट म्हणजे एक लिस्ट असते डोपिंग टेस्टची की बाबा हे कंटेन आपल्याला नको आहेत. बरोबर. ते चेक करून तुम्ही प्रोटीन घेऊ शकता असं असेल. मग तुम्ही आता जर प्रोटीन घ्यायचं म्हटलं तर ते पूर्ण चेक करून ते कंटेन वगैरे चेक करून सगळे घेऊन ते करायला लागते प्रोटीन. असं आहे. हो बरोबर. म्हणजे तुझ्या त्या म्हणजे आम्ही आता सर्वसाधारण कुठल्या एका ठिकाणी गेलो की बाबा डब्बल खातात, पावडर खातात असं म्हणतात. पण पावडर मध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे पावडर आहेत. ऊर्जा देणारी एखादी पावडर असते, म्हणजे एनर्जी देणारी पावडर, जास्त एनर्जी देणारी पावडर, बॉडी रिकवर करणारी पावडर आहे. तुम्ही जर खाताय म्हणताय ते पूर्ण तुम्ही चेक करून. म्हणजे मी आता आमचे कोचचं शॉप आहे, कोचचे आमचे शॉप आहे मोबाईल सेफ सरांची. सर आमचे जे आहेत ना ते आम्हाला चेक करूनच बाबा ह्यात कंटेन कुठले आहेत, तर हे कंटेन आहे तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ह्या कंटेनला डोप म्हणजे
बँड नाही आहे कंटेनर तर खाऊ शकतो आपण, म्हणजे नॉर्मल कंटेनर आहे. बरोबर. आता एखाद्या कंटेनरला बँड आहे तर तो बँड आहे तर तो नॉर्मल आपण घेऊ शकत नाही, ऍथलीट घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे जो खेळणार आहे पुढे नॅशनल इंटरनॅशनल खेळणार आहे तो. बरोबर. मला एक सांग, तू हे सप्लिमेंटचं झालं, इंजेक्शन मध्ये सुद्धा तू समजा एखाद्या पॅरासिटामॉल खाल्ली, ही सुद्धा एक गोळी ही आहे ना? हा, म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे, समजा मी गेमला जायच्या आधी मी कुठली गोळी खाल्ली, समजा XYZ मी अंग दुखाची गोळी खाल्ली, जर ती त्या नाडाच्या लिस्टमध्ये जर ती आली आढळून जे बाबा हे सबस्टन्स बँड आणि त्या सबस्टन्समध्ये टॅबलेटचं कंटेन आहे, तर ते आलं तर ती तेव्हा डायरेक्ट बॅन करतात. हा, त्याची मग तुम्ही ते आधी अपील करायला लागते त्यांना की मी MBBS जे मतलब मोठे MD डॉक्टर असतात त्यांच्याकडून ती चिठ्ठी घेणे, त्यांचे परमिशन हवे, त्या परमिशननुसार मग ती टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. विदाउट परमिशन तुम्ही घेतली तुम्ही डायरेक्ट बँड आहात. मग समज असं जर झालं तर ह्याला मग ह्या ज्या गोळ्या वगैरे खाताय तुम्ही, ह्या तुम्ही बऱ्यापैकी टाळताच तुम्ही ते? हा, म्हणजे ऍक्च्युली तिथं पण टाळावं करावं लागते, करावंच लागतं 100%. मग तुम्ही समजा आजारी मध्ये एखादा पडला तुम्ही, मग ऍक्च्युली आज आता एक प्लेअर असतं काय कधी काय नव्हतं, आजारी माणूस पडतोच, काय असं काय वातावरणानुसार बॉडी कधी चालत नाही, कधी होते, तेव्हा मी MD डॉक्टरकडे जाऊन ती परमिशन घेणे, त्यांना सांगणे, सजेस्ट करणे की बाबा हे पॉवर लिफ्टर आहे, मी ह्या दिवशी कॉम्पिटिशन खेळणार आहे, तुम्ही माझी मेडिसिन देणार आहे. ऍक्च्युली सिरिंज म्हणजे ताप कमी होण्यासाठी इंजेक्शन वगैरे देणे करतात ना ते, तर आम्ही सजेस्ट करतो की सर आम्ही पुढे डोप टेस्ट देणार आहे, आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुमची लिस्ट म्हणजे तुमचं जे काय असेल ते लिहून द्या आम्हाला की बाबा मी ह्याला हा ड्रग दिलेला आहे, मी MD डॉक्टर असून हा ड्रग दिलेला आहे, जर ह्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण तुम्ही समजू शकाल, म्हणजे हा ह्याला आजारी असल्यामुळे जबाबदारी घेऊ शकता. पण ऍक्च्युली ज्या सगळ्यात नाकारण्यात जाणाऱ्या डॉप टेस्ट मध्ये असे काही औषधं असतात जी म्हणजे त्याला डोपिंग मापच नाही, अशी कोणती एखाद्या औषधाचं नाव माहित आहे का एखाद्याचं? ऍक्च्युली मला तरी काय माहित नाही, पण शक्यतो कोणताही ड्रग आला की 4 वर्ष बँड आहे असं एवढं माहित आहे नाव. मग तुम्ही सर्वसाधारण जसं ऑर्गॅनिक फूड म्हणतो आपण, म्हणजे नॅचरल फूड म्हणतो, ते खाल्लं तर म्हणजे तुम्ही नॅचरल फूड चांगलं सगळ्यात बेस्ट. बरं, मी हा प्रश्न काय विचारतो कारण आमच्या गरीब पोरांना सुद्धा, ज्या सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या मुलांना सुद्धा जर पॉवर लिफ्टिंग करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा हे करता यायला पाहिजे. बरोबर. ह्यासाठी काय असं म्हणजे वेगळं काही हे आहे का त्याला, म्हणजे तो व्यायाम घरी सुद्धा करू शकतो का असा पॉवर लिफ्टिंगचा व्यायाम? ऍक्च्युली पॉवर लिफ्टिंग इक्विपमेंटची जरूरत असते, आणि इक्विपमेंट आणि प्लस टीम इव्हेंटची जरूरत असते. टीम इव्हेंट कारण ते सूट चढवणे, पट्ट्या बांधणे, बरोबर, लोड करणे, म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टी टीमची जरूरत म्हणजे टीमची गरज असते. म्हणजे कितीतरी खेळाडू लागतात त्याला पॉवर लिफ्टिंगला? ऍक्च्युली एका प्लेअरला हेल्प करायचे दोघं इनफ आहेत. बरोबर, दोन प्लेअर तरी पाहिजेच, म्हणजे इनफ आहेत. मिनिमम तिघं मिनिमम लागणार, म्हणजे प्लेअर सोडून दोघं एक्स्ट्रा बरोबर लागतातच प्लेअर. ह्या गेमचं हे आहे. हा, म्हणजे टीम इव्हेंट म्हणतो आपण. कॉस्ट्युम वगैरे घालणे, कॉस्ट्युम घालणे, पट्ट्या चढवणे, बरोबर नॉर्मल सगळ्या गोष्टी. मला एक सांग, हे झालं आता जे नवीन पिढीतली जी मुलं आहेत ती व्यसनात, आता तू पण नवीन पिढीतलाच आहे, तू काही जास्त वयस्कर नाही, पण नवीन पिढीतली जी मुलं आहेत, तू मोबाईलचा वापर किती वेळ करतोस पहिले मला हे सांग. ऍक्च्युली मी जास्तीत जास्त इंस्टाग्राम वगैरे काही युज करत नाही, युट्यूबच तेवढंच नॉर्मली. ऍक्च्युली सकाळी मी उठलो की प्रॅक्टिस असते, जवळ जिम आहे आमची, कार्डिओ सेशन असं तिथं, साईड एक्सरसाइज तिथं होते, तिथून आले की डाएट वगैरे स्वतः बनवून करणे, स्वतः खाणे, दुपारचे 1-2 तास रेस्ट, त्यानंतर परत संध्याकाळी 4 वाजता प्रॅक्टिस असते, ते संध्याकाळी 8 ला संपते, परत 8 वाजता की परत डाएट वगैरे करणे, त्यामुळे टाइम भेटत नाही एवढा मोबाईलवर बसायला. मग आता तू नॅशनलला गोल्ड घेतले बरोबर, इंटर युनिव्हर्सिटी नॅशनलला गोल्ड, तुला आता गव्हर्नमेंटला वगैरे संधी आहे का नोकरी करण्याची? आहे की आहे संधी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, स्टेट गव्हर्नमेंटला पण आहे. मग मिनिमम कुठलं मेडल घेतल्यानंतर तुला गव्हर्नमेंटला संधी भेटते मुलांना? आता पॉवर लिफ्टिंग मध्ये इंटरनॅशनल म्हणजे एशियावर मेडल असेल, आणि प्लस तुम्हाला जर आपलं ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असेल तर ते चान्सेस भरपूर आहे. बरोबर. मग मला सांग, एशिया मेडल, आता एशियामध्ये जे खेळायचं असेल तुला पॉवर लिफ्टिंग, तर त्याला किती वेट उचलायला लागेल? त्याला काय ऍक्च्युअली कसं असते, जे मागल्या वर्षी एशियाचे जे हे झालेले आहे इव्हेंट, त्यामध्ये पहिल्या 5 टोटल घेतली जाते, जे 5वी टोटल आहे, समजा समथिंग 800 टोटल आहे 500, तर तुम्हाला ते क्रॉस करायला लागते 500 टोटल, असं क्रॉस करायला. म्हणजे तुम्ही क्रॉस केली फेडरेशन कपला तर तुम्हाला ते सिलेक्शन देतात. म्हणजे पुढे ओके, म्हणजे एशियाला टीमला सिलेक्शन भेटलं जातं. असं कधी तुला संधी आली का एशिया टीमला जाण्याची संधी सिलेक्शनसाठी वगैरे? ऍक्च्युली फेडरेशनला मी खेळलो होतो, गोल्ड मेडल बसलो होतो मला, पण टोटल 2-2.5 किलो कमी पडल्यामुळे मला त्यांनी म्हणले की नाही चालत नाही, म्हणले टोटल ती क्रॉस झालीच पाहिजे. 2.5 किलो फक्त, 2.5 किलो फक्त ते म्हणजे टोटल क्रॉस झालीच पाहिजे. सीन असतो ह्यासाठी परत तुला 1 वर्ष मागे यावं लागलं, 1 वर्ष परत मागे. तसं डिस्ट्रिक्ट बसून असते, डिस्ट्रिक्टला खेळा गेलो की ते स्टेटची टोटल बघतात 500 पहिल्या,
स्टेटला गेले की ते नॅशनलची 5 टोटल बघतात, नॅशनलला गेले की तुम्हाला फेडरेशनची 5 टोटल बघतात, फेडरेशनला गेले की तुम्हाला एशियाची पहिली 5 टोटल बघतात, असा सीन असतो. बरोबर आहे. मग क्वालिफिकेशन म्हणतो ते अशावर. तुझ्या परत आला तर तुला असं काय त्रास झाला का थोडासा, किंवा माझं सिलेक्शन झालं नाही वगैरे? हा, झाला थोडाफार. म्हणजे कसं आहे, एक स्वप्न असतं की बाबा इंडियाला रिप्रेझेंट करणं, म्हणजे एक स्वप्न होतं माझं की बाबा हा चला फेडरेशनला गोल्ड मेडल बसले आपण, अडीच कोण सर काहीतरी मॅनेज करतील किंवा काय करतील असं मला त्यावेळी वाटत होतं की बाबा चला आता इंटरनॅशनल आपलं सिलेक्शन होईल, आपण एक इंडियाला रिप्रेझेंट करू, पण नाही झालं ते थोडंफार. पण ही संधी आता पुढची ह्यावेळी आहे का तुला परत? ह्यावेळी ट्राय करत आहे मी फुल. आता परत वजन, आता वेट वाढणारच की. आता तू आता हे रेकॉर्डेबल केलं 877, हे सुद्धा मला वाटतं भरपूर वजन आहे. पण अजून थोडी इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे तिकडे. मग आता रोजच्या रोज त्याला प्रॅक्टिस चालू असते? हो, प्रॅक्टिस चालू असते. बरोबर. आता मला सांग, गुरुजी तुमचं शिकवतात, तुमचे शिक्षक आता जे आहेत म्हणजे शिकवणारे, ते जर तुम्हाला कशाबद्दल शिकवतात, तुम्हाला त्यांचं कशी पद्धत असते शिकवण्याची काय? ऍक्च्युअली ते ऍडव्हान्स आहेत, म्हणजे ओल्ड जमाना त्यांचा नाही आता. म्हणजे ओल्ड जमान कसं असं होतं की बाबा हा खेळ मार 10 रिप्रेशन मार, 15 रिप्रेशन मार, 20 रिप्रेशन मार, चल मार. आता सर आमचे ऍडव्हान्स झालेले आहेत, म्हणजे टोटली म्हणजे पूर्ण वर्क असं ऍडव्हान्स वर्क की बाबा आपण स्क्वॉटला बसायचं तर कसं बसायचं, कुठली टेक्निक वापरावी, हे सगळं ते शिकून वगैरे रिफ्रेशन वगैरे घेणे असं असते. मग हे शिकवत असताना कधी चिडलेत असं कधी झाले तुझ्यावर, रागावल्यात वगैरे? हा, राग भरपूर वेळा. भरपूर वेळा. मग असं ज्यावेळी ते रागावतात तेव्हा तुला असं वाईट वाटत नाही की बाबा मला बोलतात, मी इंटर युनिव्हर्सिटीला गोल्ड असून सुद्धा मला असं बोलावं? ऍक्च्युली सर मला ज्यावेळी बोलतात त्यावेळी मला असं वाटतं की हा बा आपण खरोखर कमी पडतोय. ज्यावेळी सर बोलतात असं वाटतं की हा बा मी खरोखर कमी आहे. असं कधी वाटलं नाही की बाबा सर बोलायला नाराज आहे. काय झालंय, मी हे प्रश्न विचारतो यासाठी की आपल्या गव्हर्नमेंटनं आदेश काढलाय की मास्तर असणे किंवा शिक्षक असणे की विद्यार्थ्याला मारायचं नाही, रागात बोलायचं नाही. तर त्याला रागात बोलत त्याला ताप येतो, तुझं डोकं दुखतं, ते पोरं काय वेगळा डिसिजन घेतो. मी हे विचारण्याचं कारण की असं प्लेअर जर व्हायचं असेल तर तुम्हाला मार सुद्धा खाल्ला पाहिजे. ऍक्च्युली मी तर माझं असं म्हणा, मी आमच्या सरांना कोच आमचे कोच आहेत ना, आम्ही सगळे प्लेअर आमचे जे आहेत सगळे ते म्हणतात की सर तुम्ही काठी घेऊन बसा, म्हणजे तुम्ही मारा आम्हाला, आमचं चुकतं ना तुम्ही मारा, तुम्ही काय प्रॉब्लेम नाही. ते मारलं तरच तू अधिकारी पण होणार आहे, जगात तुझं नाव राहणार आहे. हे फार कमी लोकांना कळतंय आणि हे ज्याला कळालं तो फार मोठा झाला. ही ऍक्च्युली माझ्या चॅनलचा हा उद्देश आहे की नवीन पिढीतली मुलं जी आता आहेत, जी स्पून फिडिंग वाले आहेत, ती स्पून फिडिंग वाली जी पोरं आहेत, म्हणजे ज्यांना आई वडिलांचं तुझं नुसतं प्रेम मिळतंय, तू काही कर आम्ही तुझ्या बरोबर आहे अशी, तर त्यांना जागृत करायसाठी हे काम चालू आहे. नाही तर आमच्या चॅनल दुसरं काही काम नाही. त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे हे सुद्धा आम्ही दानच करतो, आम्ही आमच्यासाठी वापरत नाही. ही देशाची एक देशसेवा आहे. कारण अशी मुलं ज्यावेळी समाजापुढे येणार, लोकांच्या पुढे येणार, नवीन पिढीच्या पुढे येणार, तर ती काहीतरी इतिहास घडवणार आणि त्यांचं बघून नवीन पिढी पण तयार होणार आहे. तर नवीन पिढीतील मुलांना काय संदेश देशील? मी एवढंच म्हणलं की तुम्ही टाइम लावा त्या गोष्टीसाठी, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला पाहिजे अचिव्हमेंट करायची त्यासाठी तुम्ही टाइम लावा. असं नाही की तुम्ही आज गेला आणि आजच तुम्हाला ते मेडल आलं, होणार नाही. डेली शेड्यूल त्यांचा काय पाहिजे सांग? डेली शेड्यूल मध्ये तुमचे जे कोच आहेत ते तुम्हाला जे शेड्यूल देतील, आता प्रत्येक कोच वेगळं असतात, प्रत्येक कोच शेड्यूल वेगळं असतं. बरं, ते तुमचे जे कोच आहेत ते शेड्यूल तुम्ही फॉलो करा, शेवटपर्यंत तुम्ही फॉलो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. शेवटी कोच ते तुम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की बाबा हा चल तू पुढे जा. बरोबर. आणि त्या कोचने रागावलं वगैरे तर त्यांनी त्याचा विचार करावा का? मी ऍक्च्युली म्हणतो रागवलं तर बेस्ट होईल आणि तर ते पुढे जाईल. नाही जर रागवलं तर काय सर कोच काय बोललेच नाही तर ते काय म्हणणार, हा चल ठीक आहे काय प्रॉब्लेम, आपलं रान मोकळा आहे म्हणणार माणूस तो की बाबा काहीच नाही केलं चालते, कोच पण काय बोलत नाही, घरी पण काय कोण बोलत नाही, तर ते काहीच प्रॉब्लेम होणार नाही. अनेक प्रश्न तुला हा विचारतो, हा प्रश्न विचारणं एका खेळाडूला योग्य नाही तरी पण विचारतो की खेळाडू या स्थितीमध्ये आता तू असताना भरपूर काही बाहेर फिरतोयस, कारण मोबाईलमुळे तुझं भरपूर लोकांची कॉन्टॅक्ट येतात. मग ह्या मोबाईलचा वापर मुलांनी कमी करावा का, किंवा प्रेम संबंधात राहावं का? ऍक्च्युली मला तर म्हणणं असतं की मोबाईलचा वापर कमीच करून टाकावा. प्लेअर लोकांतरी भरपूर, म्हणजे कसं आहे ते ऍक्च्युली एक डिस्ट्रॅक्शन आहे की तुम्ही मोबाईलवर बसला की तुमची नाईट कधी निघून जाते कळत नाही. रील्स बघणे, युट्यूब बघणे वगैरे ते कधी कळत नाही. रेस्ट ऍक्च्युली प्लेअरला काय, रेस्ट आणि डाएट ही दोन गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रेमात पडावं प्लेअरने असं काय आहे का? आता ते प्रत्येकावर डिपेंड आहे. डिपेंड आहे म्हणजे याचा अर्थ तुला असा का तुला प्लेअर बघितलायस का की जो प्रेमात आहे तो सक्सेस झालाय, तो जगातला सर्वश्रेष्ठ प्लेअर झाला, असा कुठला एखादा प्लेअर बघितलाय का? नाही अजून माझ्या तर फील्ड मध्ये असं कसं असं प्रत्येक प्लेअरची पर्सनल लाईफ असते, आपण त्यात पण तरी पण काही गोष्टी माहित असतात ना. मी का विचारतोय
कारण ते एक फार मोठं शाप आपल्या समाजाला किंवा पूर्ण जगाला लागलेली कीड आहे ती, की हे प्लेयर ना खास कर की अशा क्षेत्राच्या घुसतात आणि करिअरच्या ऐन उंदीमध्ये हे असे काहीतरी निर्णय चुकीचे घेतात, मोबाईलचं चॅटिंग चालू करतात आणि आयुष्यातला बराच काळ तिकडे घालवतात आणि परत यश ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी रडत बसतात आणि आई वडिलांच्या नावानं खापर फोडत बसतात की ह्या आई बापामुळे माझं वाटलं झालं, अशी म्हणणारी मुलं आहेत. बरोबर. ह्यासाठी की त्यांनी प्रेमात सुद्धा पडू नये. नाही 100%. हे एक त्यातनं हे आहे. मला सांग, जाता जाता तू आणि काही शिक्षकांना मानण्यासाठी किंवा नवीन पिढीला मुलांना काय सांगशील, गुरुच्या प्रती काय करावं पाहिजे त्या मुलांनी? ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गुरुवर ट्रस्ट ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट, मी तुमच्या कोणी असून नाही गुरु, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवा. ते जे तुम्हाला प्लॅनिंग सांगतात, ते तुम्हाला जे करतात किंवा करतात ते ऍक्च्युली तुमच्या भल्यासाठीच असते. आता माझ्यासाठी प्लॅनिंग सगळं करून ठेवलेलं आहे ऍडव्हान्स त्यांनी, की बाबा हे आपल्या नॅशनल खेळायचं, हे खेळायचं, हे तिने सगळं ठेवलेलं आहे मोबाईल सरांनी. त्यामुळे मी त्यांच्यावर ट्रस्ट होतो, ते माझ्यावर ट्रस्ट होतं आणि त्यामुळे माझं हे असं म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे. 4 वर्ष माझे इम्प्रुव्हमेंट तिनेच केलेलं आहे पूर्ण. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ट्रस्ट, सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट काय की तुम्ही तुमच्या कोचवर ट्रस्ट ठेवा. बरोबर, सगळ्यात मोठी गोष्ट. विभीषण पाटील सर, कधी तुझं पॉवर लिफ्टिंग प्रॅक्टिस चालू असताना येतात का कधी? डेली असतात सर, डेली असतात. गाडी थांबवतात. वर्ष 84 आहे. हो, गाडी थांबवतात, बघतात, हा बाबा काय झालं तुझं, काय कुठं पण आलायस बाबा, स्कॉट किती मारतोयस, बेंच किती मारतोय, डेड किती मारतोय, हे सगळं डेली. तब्येत त्यांना साथ देत नाही. हो. पण ते एक ऊर्जा आहे का अजून सुद्धा विभीषण पाटील सरांच्या आम्ही बघून सरांच्या ऊर्जा घेतो. सरांची ऊर्जा आमची गोष्ट. हा, अजून पण जिमवर येतात, विचारपूस करतात, बाबा काय आहे, कुठं बॉडी कमी तुमची वाटली, बाबा वजन जर कमी झाले तर विचार, बाबा काय प्रॉब्लेम आहे, तुझं बॉडी का कमी आली, तू इतके दिवस कुठे होतास, 2-3 दिवस नसतो तर विचार, इतके दिवस कुठे होतास, काय होतं. कारण त्यांना आपण म्हणतो की वयानुसार त्यांचं मेमरीचा काही इश्यू नाही, पण त्यांना सगळं माहिती असते की बाबा हे प्लेअर 2 दिवस आलेला नाही आपल्या जिमवर. ते विचारतात की बाबा तू का आला नाही 2 दिवस, कुठे होतास 2 दिवस. मग कधी त्यांचं सांगणं वगैरे असं हे असणार 100% की तू चुकवू नकोस किंवा वेळेवर डाएट घेतोस का, काय खातोस, कुठली कॉम्पिटिशन खेळलास किंवा काय, सगळं येतं ना, सगळं डिटेल्स सगळे शेअर केला त्यांना. बरोबर. आणि कारण त्यांचे एक रेकॉर्ड असं आहे की विभीषण पाटील सरांनी भरपूर प्लेयर घडवले, त्यांना नोकऱ्या पण लावल्या, त्यांनी नोकऱ्या पण लावल्या. शिवछत्रपती अवॉर्ड विनर भरपूर आहेत त्यांचं. ती ऊर्जा स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. आज आपण पॉवर लिफ्टिंग मध्ये ज्या मुलानं इंटर युनिव्हर्सिटी ऑल इंडिया चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड घेतलं, अशा एका व्यक्तीजवळ आपण आलो. येणाऱ्या काळात तो ऑलिम्पिकमध्ये पण असेल, एशियन टीम मध्ये असेल आणि भारताचं नाव इतिहासामध्ये अमर करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा एका पैलवानाजवळ आलो आणि अशा एका व्यक्तीजवळ आलो, अशा एका प्लेअर जवळ आलो आणि ह्यांना बघून आम्हाला सुद्धा ऊर्जा आली. आता मला सुद्धा वाटतं काहीतरी सुरू करायला पाहिजे व्यायाम आणि काहीतरी वेगळा. तर मी आता सुरू करायचा प्लॅन मी करणार आहे. तर अशा पैलवानाजवळ, अशा व्यक्तीजवळ मला ऊर्जा मिळाली. तर सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही सुद्धा अशा लोकांच्याकडे बघा आणि असं जरी बनता नाही आलं तर ह्यांच्यासारखं बनण्याचा थोडासा प्रयत्न करा. तर तुम्ही निरोगी राशीला. बक्षीस नाही मिळालं तर राहू दे, प्राईज नाही मिळालं तर राहू दे, तर तुझं शरीर चांगलं असेल तर समाजात किंमत पण मिळेल. एवढंच मी तुम्हाला सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, नमस्ते.